सौंदर्य केवळ डोळ्यात नसतं, ते असतं दागिन्यांमध्येही. सोने, चांदी, हिरे आणि त्यावर तुमचं नाव कोरणारं एक विश्वासाचं नाव म्हणजेच संगमनेर येथील ओम मयूर ज्वेलर्स. पिढ्यानपिढ्यांचा वारसा असलेले दागिने आधुनिक डिझाईन सोबत आता तुमच्या जवळ. लग्नकार्य असो, सण असो वा खास क्षण, ओम मयूर ज्वेलर्स मध्ये मिळेल प्रत्येक प्रसंगासाठी खास दागिने, खास तुमच्यासाठी. ओम मयूर ज्वेलर्स म्हणजे तुमच्या सौंदर्याचा हक्काचा दागिना. सुवर्ण बस्त्यासाठी आता कशाला नाशिक पुणे, संगमनेर मध्येच आहे आता नवनवीन दागिने. आजच भेट द्या ओम मयूर ज्वेलर्स, अशोक चौक, संगमनेर, जिल्हा अहिल्यानगर. संपर्क 9372 012 044. काल संगमनेर तालुक्यातील अनेक गावांमध्ये अवकाळीनं मोठं नुकसान केलंय. धांदरफळ बुद्रुक, धांदरफळ खुर्द, डेरेवाडी, गोडसेवाडी, निमज आणि राजापूर या गावांना वादळी वाऱ्यासह गारपिटीनं चांगलंच झोडपून काढलंय. तर या अवकाळीमुळे शेतकऱ्यांचे गहू, कांदा, टोमॅटो आणि डाळिंब पिकांचं मोठं नुकसान झालंय. या सर्व नुकसानग्रस्त भागाची पाहणी आज आमदार अमोल खताळ यांनी करत महसूल आणि कृषी विभागाच्या अधिकाऱ्यांना सरसकट पंचनामे करण्याचे निर्देश दिलेत. डेरेवाडी येथील संजय शिवाजी साबळे यांच्या घरावरील पत्रे वादळी वाऱ्यानं उडून गेले. तर या घटनेमध्ये आदिती संजय साबळे ही गंभीर जखमी झाली आहे. तिच्यावर लोणी येथील प्रवरा ग्रामीण रुग्णालयात उपचार सुरू आहेत. धांदरफळ बुद्रुक येथील साठेनगरमध्ये राहणारे भास्कर आल्हाट यांच्या घरावरील पत्रे उडालेत. त्यावेळी घरात एक लहान मुलगी झोळीत झोपली होती. तिला तिच्या आईनं आपल्या जीवाची पर्वा न करता सुखरूप बाहेर काढलं. तर याच गावातील वर्षा भीमराज गोरडे यांचंही घर वादळी वाऱ्यानं पडलंय. तर धांदरफळ खुर्द येथील सिंधुबाई देवगिरे यांच्या डाळिंब बागेचं, भास्कर कोकणे यांच्या टोमॅटो पिकाचं आणि निमज येथील कृषीभूषण पुरस्कार विजेते तुकाराम गुंजाळ यांच्या डाळिंब बागेचं, त्याचबरोबर शामराव किसन कासार यांचं गव्हाचं पीक उद्ध्वस्त झालंय. तर निमज येथील महानुभाव पंथाच्या आश्रमावरील पत्रे उडालेत. या नुकसानीची पाहणी आमदार अमोल खताळ यांनी महसूल आणि कृषी विभागाच्या अधिकाऱ्यांसमवेत केली आहे. त्यांनी शेतकऱ्यांना धीर दिलाय. काल संध्याकाळी आपल्या निमज असेल, धांदरफळ असेल, जवळगडलग असेल, चिखली असेल, डेरेवाडी या भागामध्ये वादळी वाऱ्याने बरंचसं आपल्या शेतकऱ्यांचं असेल, तसेच घराचे नुकसान झाले. डेरेवाडीच्या एका विद्यार्थिनीवरती तिला डोक्याला लागल्यामुळे तिचा उपचारसुद्धा PMT येथे सुरू आहे. आत्ता सकाळी सर्वच महसूलचे असेल, कृषी विभागाचे असेल अधिकाऱ्यांनी व आम्ही स्वतः प्रत्यक्ष फील्डवर जाऊन जिथं जिथं पंचनामे नुकसान झालं आहे त्या नुकसानीचे तत्काळ पंचनामे करण्याच्या सूचना तशा कालच दिल्या होत्या. आज सकाळी पाहणी केली. आमच्या सर्व गावातील ग्रामस्थ असेल, आपल्या पदाधिकारी कार्यकर्त्यांना सूचना दिल्यात का तुम्ही उपस्थित राहून तिथं जे नुकसान झालंय त्याचे पंचनामे करून लवकरच शासनाकडून या संदर्भातली मदत मिळवून देण्याचा आमचा प्रयत्न आहे. तर या पाहणी दौऱ्यात उपविभागीय कृषी अधिकारी अक्षय गोसावी, तालुका कृषी अधिकारी रेजा बोडके, निवासी नायब तहसीलदार सुभाष कदम, धांदरफळ बुद्रुकचे ग्रामपंचायत अधिकारी सुरेश मंडलिक, राजेश गुंजाळ, महसूल अधिकारी प्राजक्ता धोंगडे, ऋषाली उगले, प्रशांत फटांगरे यांच्यासह धांदरफळ डेरेवाडी येथील कमलेश डेरे, हरीश वल्वे, अविनाश वल्वे, प्रदीप डेरे, पुंजा डेरे, सोमनाथ डेरे, नवनाथ येवले, गोकुळ देशमुख, राहुल शेटे, महेश बोराडे, सागर खताळ, उमेश कोकणे, मिलिंद प्रताप, कैलास गोडसे, सतीश कोकणे, पवन शिरतार, निमजचे बादशाह गुंजाळ, शशिकांत मतकर, गोरक्ष डोंगरे, रामनाथ डोंगरे, ज्ञानेश्वर मतकर, संतोष डोंगरे यांची हजेरी होती. शेतकऱ्यांना तातडीनं मदत मिळण्यासाठी प्रशासनानं विलंब न करता पंचनामे पूर्ण करावेत, असे निर्देश आमदार अमोल खताळ यांनी दिलेत. वृत्तसंकलन विभाग, सी न्यूज मराठी, संगमनेर. आपल्या डोळ्यांची काळजी घेणारं पोखरकर नेत्रालय आता नवीन ठिकाणी सुसज्ज आणि अद्ययावत स्कायलाइट मल्टी स्पेशालिटी हॉस्पिटलमध्ये. डोळ्यांचे विविध आजार, ऑपरेशन्स आणि उपचार आता एकाच ठिकाणी. मोतीबिंदू, काचबिंदू आणि मेडिकल रेटिना स्पेशालिस्ट डॉक्टर संतोष किशोर पोखरकर करणार आपल्या डोळ्यांच्या सर्व समस्यांचं परिपूर्ण समाधान. ठिकाण स्कायलाइट मल्टी स्पेशालिटी हॉस्पिटल, देवाचा मळा, बालाजी अपार्टमेंट जवळ, संगमनेर. संपर्क 02425 29 91 90 आणि 8108 17 63 65.